जय भीम, नमो बुद्धाय। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिन या जगात महिलांना आज स्वतंत्र जगण्याचा अधिकार बहाल करणाऱ्या सर्व महापुरुष व सर्व महास्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्रिवार अभिवादन। या देशात खऱ्या अर्थानं महिलांना स्वतंत्र करण्याचा अधिकार सर्वप्रथम भगवान बुद्धांनी केला। भगवान बुद्धांनी भिक्षू संघाची निर्मिती करून घरोघरी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं बौद्ध भिक्षूच्या प्रचारातून कार्य चालू होतं। तशाच पद्धतीनं महिलांना सुद्धा धम्माचा प्रचार करता यावा यासाठी भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापती गौतमी हे भगवान बुद्धाजवळ गेले आणि भगवान बुद्धाला म्हणाले की भगवान, ज्या पद्धतीनं पुरुषांना तुम्ही धम्मात समाविष्ट केलं त्याच पद्धतीनं स्त्रियांना सुद्धा संघात प्रवज्जा मिळाली पाहिजे। भगवान बुद्धांनी पहिले नकार दिला। नकार दिल्यानंतर महास्थवीर आनंदाला ही माहिती पडलं की भगवान बुद्धांनी स्त्रियाची धम्मदीक्षा का नाकारली। त्यावर महास्थवीर आनंदाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारले की भगवान, तुम्ही स्त्रियाची धम्मदीक्षा, स्त्रियांची प्रवज्जा का करत ना, याचं कारण काय। त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्यावर कारण सांगितली की पूर्वी ब्राह्मण परंपरेनुसार स्त्रियांना दीक्षा दिली नाही पाहिजे। स्त्रिया हे धम्मदीक्षेच्या पालन करू शकतील नाही। पण ज्या वेळेस महास्थवीर आनंदाने भगवान बुद्धाला विचारलं की भगवान, तुमचे विचार सुद्धा ब्राह्मणाच्या विचारासारखे आहेत का, आणि पुरुषा एवढी अरहंत पदापर्यंत स्त्रिया जाऊ शकत नाही का। त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नको, गैरसमज करून घेऊ नको। जेवढे पुरुष अरहंत पदाला पोहोचू शकतात तेवढा स्त्रिया सुद्धा अरहंत पदाला पोहोचू शकतात। त्यावेळेस भगवान बुद्धांनी स्त्रियांसाठी काही नियम केले। ते नियम 328 नियम आहेत। ते 328 नियम स्त्रियांसाठी करण्यात आले। आणि त्याच वेळेस या देशात खऱ्या अर्थानं ज्या मनुस्मृतीनं इथल्या महिलांना हीन दिन वागणूक देऊन इथल्या महिलांचं, या देशातल्या महिलांचं अधिकार या मनुस्मृतीने हिरावून घेतले होते, त्या मनुस्मृतीवर प्रथम भगवान बुद्धांनी वार करून या देशातल्या स्त्रियांना सगळे हक्क अधिकार बहाल केले। भगवान बुद्धांनी स्त्रियाची धम्मदीक्षा देऊन मोठ्या प्रमाणात आपल्या धम्मात स्त्रिया सामील करून घेतले। भगवान बुद्धांनी प्रथम स्त्रियांना प्रवज्जा दिली। स्त्रियांना प्रथम भगवान बुद्धांनी मुक्तीचा मार्ग दाखवण्याचं काम केलं। स्त्री जात हे अरहंत पदापर्यंत पोहोचू शकते हे भगवान बुद्धांनी या जगाला दाखवून दिलं। स्त्रियाची धम्मदीक्षा भगवान बुद्धांनी निर्माण करून एक मोठी क्रांती या देशात भगवान बुद्धांनी निर्माण केली।
भगवान बुद्धांची आई महाप्रजापती गौतमी व असे अनेक स्त्रिया, कपिलवस्तू मधल्या स्त्रिया, त्यामध्ये सिद्धार्थाची पत्नी म्हणजे भगवान बुद्धाची पत्नी सुद्धा यशोधरा या शामिल होती. त्या यशोधरेला नंतर नाव देण्यात आलं. त्यात अनेक स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांची धम्मदीक्षा भगवान बुद्धांनी घडून आणली होती. त्याच्यात मिगार माता होती. मिगार माता हे मोठी श्राद्धावन उपासिका होती. तिची सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा घडून आणली होती. अशा 500 स्त्रिया होत्या. महाप्रजापती गौतमी त्याचं नेतृत्व करत होते आणि महाप्रजापती गौतमीनच खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांच्या धम्मात स्त्रियांना प्रवज्जा मिळाली पाहिजे यासाठी आग्रह धरले होते आणि महास्तवीर आनंदाने त्याला सहमती दिली होती. इथून खऱ्या अर्थानं या देशात स्त्रियांना मुक्तीचा मार्ग भगवान बुद्धांनी दाखवला. त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकांनी हा धम्म संपूर्ण जगभर फैलवण्याचं काम केलं. सम्राट अशोकांनी सांची स्तूपवर महास्तवीर महेंद्राची निवड केली आणि महेंद्राला अनेक देशात प्रचारासाठी पाठवले. त्यात श्रीलंका हा महत्वाचा देश आहे. श्रीलंकेत महास्तवीर महेंद्र सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा दिल्याबरोबर हे सांचीवरून भगवान बुद्धाच्या प्रचारासाठी श्रीलंकेत गेले आणि श्रीलंकेत बौद्ध धम्माचं तत्वज्ञान, भगवान बुद्धाचा धम्म हा मोठ्या प्रमाणात श्रीलंकेतल्या नागरिकांनी स्वीकारला. त्यानंतर त्या ठिकाणी देवानाम प्रिय या राजानं सम्राट अशोकाला एक तार पाठवला आणि त्याच्या माध्यमातून मागणी केली की राजे महाराज, आपण जशा पद्धतीनं पुरुषांची धम्मदीक्षेसाठी महास्तवीर महेंद्राला पाठवलं तशाच पद्धतीनं आपण आमच्या देशात एक स्त्री सुद्धा पाठवण्याचं आपण उपकार करावे. त्यावेळेस महास्तवीर महेंद्राच्या सांगण्यावरून सम्राट अशोकांनी आपल्या स्वतःच्या मुलीला, संघमित्राला धम्माची प्रवज्जा देऊन संघात भिक्षुनी बनून भगवान बुद्धाला ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या बोधिवृक्षाचे फांदी, बोधिवृक्षाची एक शाखा घेऊन अनुराधापूर या ठिकाणी पाठवले आणि तिथं जाऊन स्त्रियांची धम्मदीक्षा घडून, प्रवज्जा घडून अनेक स्त्रियांना धम्मदीक्षित केले. याच खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन या दिनात या महास्तवीर महेंद्र आणि संघमित्रा यांच्यामुळे निर्माण झाला. संघमित्राने जे धम्मदीक्षा घडून आणली स्त्रियांची, त्यालाच खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिवस असं म्हटलं गेलं. सम्राट अशोकांनी आपल्या मुलीला स्वतःच्या धम्माची दीक्षा देऊन बुद्ध धम्म संपूर्ण जगात घरोघरी पोहोचवण्याचं काम सम्राट अशोकाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलं. तिथून या देशातल्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार निर्माण झाला. परंतु कालांतराने पुन्हा या देशात मनुस्मृती
निर्माण होऊन पुन्हा मनुस्मृतीनं डोकं वर काढून इथल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार पुन्हा काढून घेण्याचं काम झालं. सम्राट अशोकांचं, भगवान बुद्धाचं स्त्रियेविषयी जे काम होतं ते पुन्हा त्याला सुरंग लावण्याचं काम या देशात निर्माण झालं. म्हणून महिलांना पुन्हा हक्क आणि अधिकार नाकारण्यात आले आणि पुन्हा मनुस्मृतीप्रमाणे या देशातल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्याचं काम या मनुस्मृतीनं चालू केलं. जशा पद्धतीनं 4 वर्ण निर्माण केले, शूद्रांना कोणताही अधिकार नाही, त्याच्याच पद्धतीनं स्त्रियांना सुद्धा कोणताच अधिकार नाही. मग ते ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो की क्षत्रिय असो, या 4ही वर्णातल्या स्त्रियांना इथल्या मनुस्मृतीनं हक्क आणि अधिकार नाकारले. परंतु त्याच मनुस्मृतीला आव्हान देऊन राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना या रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. एक नाही तो 2 छत्रपती राजमाता जिजाऊंनी घडवले. राजमाता जिजाऊंनी या देशात मनुस्मृतीला आव्हान दिलं. शहाजी राजे गेल्यानंतर सती जाण्यासाठी विरोध केला. या देशात या मनुस्मृतीनं सती जाण्याची जी प्रथा चालू केली होती त्याला इंग्रज सुद्धा त्याला विरोध करत होते. सती म्हणजे नवरा गेल्यानंतर त्या स्त्रीला त्या जळत्या आगीत ढोसू जबरदस्ती बसून त्या प्रेतच्या बरोबर त्या जिवंत बाईला सुद्धा अग्नी देण्याचं काम या मनुस्मृतीनं केलं होतं. मनुस्मृतीनं इथल्या स्त्री जातीला सती प्रथा हे उत्तेजन दिलं होतं. सती प्रथेला उत्तेजन का दिलं होतं? तर कारण की सती प्रथा त्या बाईला सगळं तिचं सोनं घालून त्या बाईला सजवून पती मेला त्या पतीच्या बरोबर ठेवण्याची प्रथा या देशात चालू होती. ते सगळं सोनवानं अंगावर सजवून पती बरोबर प्रेतवर ठेवण्याचं काम सोबत या मनुस्मृतीनं केलं होतं. ढोसू कुचकी देऊन या देशात सती प्रथा चालू केली होती. अनेक स्त्रिया या सती प्रथेत मारल्या गेल्या. अनेक स्त्रियांची किरकोळी या इंग्रजांना ऐकू आली. म्हणून शेवटी त्या इंग्रजांना दया येऊन त्या सती प्रथेला बंदी आणली होती. राजाराम मोहन राय यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीवर ज्यावेळेस सती प्रथेचे हे नियम लावण्यात आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा याला कळाळून विरोध केला. या इंग्रजाला इथल्या स्त्रियांच्या आवाज त्यांच्या कानात घुमत होते. त्या इंग्रजांना सुद्धा दया आली आणि त्या इंग्रजांनी इथल्या देशातल्या सती प्रथेला विरोध केला. सती प्रथेला यासाठी या देशात उत्तेजन देण्यात आलं होतं की त्या सतीला सोनवानं घालून आपल्या पतीसोबत प्रेतमध्ये ठेवण्याची परंपरा या मनुस्मृतीत निर्माण करण्यात आली. की यासाठी की त्या बाईला स्त्री जातीला अग्नीत टाकलं, ते मेल्यानंतर तिच्या राखीला सुद्धा हात लावण्याचा फक्त या भटजीला होता. त्या भटजीच्या व्यतिरिक्त त्या सतीच्या राखीला कोणीही हात लावत नसे. यासाठी हे प्रथा निर्माण केली होती की त्या सतीच्या अंगावर जे सोनं होतं ते सोनं सुद्धा जळणार. सोनं जळत नाही ना, त्या सोन्यासाठी ते सोनं आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी या सती प्रथेला या देशात या मनुवाद्यांनी उत्तेजन देण्याचं काम केलं होतं. म्हणून सती प्रथेला यांचं समर्थन होतं.
सती प्रथेमुळे अनेक स्त्रियांची राख रांगोळी करून या भटब्राह्मणांनी स्त्रियांचा हक्क आणि अधिकार नाकारून टाकले. अनेक स्त्रिया राख करून त्या सती प्रथेला उत्तेजन दिले. सती प्रथेला घाव घालून राजमाता जिजाऊंनी 2 छत्रपती घडवले. त्या राजमाता जिजाऊंना सती प्रथेला विरोध केला आणि शहाजी राजा गेल्यानंतर राजमाता जिजाऊ सती नाही गेल्या, तर राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना आपली सगळे शिकवण दिली आणि रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी दिली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडून एक नाही तर 2 छत्रपती या रयतेत घडवले. या देशात स्त्री जातीला शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. त्या विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सती प्रथेला आणि इथल्या मनुस्मृतीला आव्हान दिले आणि इथल्या प्रत्येक महिलांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलं. अनेक स्त्रियांना पहिली शाळा काढून स्त्री जातीला शिक्षणाचा हक्क सावित्रीबाई फुलेंनी दिला. सावित्रीबाई फुलेंनी, मुक्ता साळवे अशा अनेक स्त्रियांना आपल्या स्वतःच्या शाळेत शिकवण्याचं काम केलं. फातिमा शेख सावित्रीबाई फुलेंच्या सोबत या देशातल्या स्त्रियांना शिकवण्याचं काम करत होते. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले या दोनही महान स्त्रियांनी क्रांतिकारी काम केलं आणि इथल्या स्त्री जातीला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार बहाल करण्याचं काम केलं. म्हणून आज प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगता येते. सावित्रीबाई फुलेंनी या देशातल्या स्त्रियांना जरी शिक्षणाचा हक्क आणि अधिकार दिला नसता, तर आजही या देशातल्या स्त्रियांना मनुस्मृतीप्रमाणे इथल्या मनूने वागणूक दिली असती. पण त्या मनूच्या कायद्याला आव्हान देऊन सावित्रीबाई फुलेंनी आणि फातिमा शेख यांनी इथल्या देशातल्या प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार देऊन शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत नेण्याचं काम माता सावित्रीबाई फुले आणि माता फातिमा शेख यांनी केलं. यांच्या महान कार्याला आजच्या स्त्रियांनी विसरता कामा नये. राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी मनुस्मृतीला आव्हान देऊन सती जाण्यासाठी विरोध केला. मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनीला गादीवर बसवले आणि सगळ्या राज्याची धुरा राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांवर सुपूर्द केली. त्या अहिल्यादेवी होळकरांनी स्त्री जातीचं मान सन्मानाचं कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलं. इथल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला हक्क आणि अधिकार देण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अहिल्यादेवी होळकरांनी या मनुस्मृतीला आव्हान देऊन राज्य कारभार चालवण्याचं कार्य केलं. मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांना जे हक्क नाकारले होते, त्या मनुस्मृतीला आव्हान देऊन स्त्रियांची लढवय्य फौज, स्त्रियांची लढवय्य सेना काढण्याचं कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केलं. प्रत्येक स्त्रीच्या हातात तलवार देऊन अन्यायाविरुद्ध बंड करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. या अहिल्यादेवी होळकरांनी इथल्या स्त्रीला जगण्यासाठी लढण्याची शक्ती निर्माण करून देण्याचं काम केलं. स्त्री जातीला ज्या पद्धतीनं या मनुस्मृतीनं
साखळी दंड मध्ये बांधून ठेवलं होतं, त्या साखळी दंडाचा साखळी दंड तोडून इथल्या स्त्री जातीला मुक्त करण्याचं काम आणि त्यांच्या हातात शस्त्र देऊन लढण्याचं बळ देण्याचं काम राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अहिल्यादेवी होळकरांनी स्त्री जातीला लढण्याची आणि स्त्री जातीची शक्ती किती मोठी आहे ते दाखवून देण्याचं काम केलं होतं. राजाराम महाराजांचे धर्मपत्नी ताराराणी यांनी ज्या छत्रपती संभाजी राजांची हत्या या मुघलांनी केली, त्या मुघलांच्या फौजी सोबत टक्कर देण्याचं काम महाराणी ताराराणीनं केलं. ताराराणीनं स्त्री जातीचा आणि या रयतेतल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण करण्याचं काम केलं. राजमाता जिजाऊने ज्या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने घडून आणली होती, त्याच रयतेचं रक्षण करण्याचं काम महाराणी ताराराणीने केलं. ताराराणी हे शेवटपर्यंत मोगलांशी झीज देत राहिले, मोगलांशी टक्कर देत राहिले. त्या ताराराणीनं छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण धुरा आपल्या हातात घेऊन या मुघलांच्या फौजला सुद्धा टक्कर देण्याचं काम केलं. औरंगजेब सुद्धा याच माती करून गेला. त्या औरंगजेबची सुद्धा याच स्वराज्याच्या रयतेच्या माती झाली. त्या औरंगजेबला सुद्धा आव्हान देण्याचं काम ताराराणी यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या मातेनं जन्म दिला, त्या मातेने 14वे रत्न बाबासाहेब 14 एप्रिल 1891 ला जन्म देऊन या देशाचं भाग्य उघडण्याचं काम केलं. त्या माता भीमाईने बाबासाहेबांना 14वे रत्नाला जन्म देऊन या देशातल्या प्रत्येक स्त्रियांना हक्क आणि अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांना जन्म दिला. भीमाबाईने बाबासाहेबांना जन्म देऊन 2 वर्षातच भीमाबाईचे निधन झाले. भीमाबाई आंबेडकर हे रामजी सुभेदार यांच्या धर्मपत्नी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते मातृश्री होते. भीमाबाईनं या देशात बाबासाहेबांना 14वे रत्न घडवून या देशाचं भाग्य उजळवण्याचं काम केलं. भीमाईच्या निधनानंतर माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. बाबासाहेब भीमरावचे बाबासाहेब झाले. बाबासाहेबांनी या देशात प्रथम महिलांना हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलं. ज्या मनुस्मृतीनं या देशातल्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता, त्याच हक्काला जाळून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. सावित्रीबाई फुलेंना ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिकवून या मनुस्मृतीला आव्हान दिलं, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला शिक्षण देऊन या मनुस्मृतीला आव्हान देण्याचं काम करेल आहे. बाबासाहेबांनी माता रमाईला
शिक्षणच नाही तर प्रत्येक गोष्टीचं महिलांचं नेतृत्व करण्याचं सुद्धा काम करत होते. माता रमाईने या देशातल्या महिलांचं नेतृत्व करण्याचं कार्य करेल आहे. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांना या मनुवाद्यांनी दगडगोटे मारून त्यांच्यावर हल्ला करून समता सैनिक दलाची निर्मिती झाली. त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची बातमी माता रमाईच्या कानावर पडली आणि माता रमाईनं या देशातल्या प्रत्येक स्त्रियांना संघटित करायचं काम केलं होतं. मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या सोबत स्त्रियाची फौज होती. ज्या पद्धतीनं या देशात स्त्रियांना हक्क आणि अधिकार नाकारले होते, त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या कार्यात अग्रेस होते. त्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या लढ्याला, बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीच्या लढ्याला सपोर्ट आणि साथ देण्याचं काम या देशातल्या स्त्रियांनी केलं. स्त्री जातीला मान सन्मान देऊन बाबासाहेबांनी हिंदू कोडविल तयार केलं. त्या हिंदू कोडविलाला इथल्या मनुवाद्यांनी, इथल्या हिंदूंनी विरोध केला होता. ज्या हिंदू कोडविलमध्ये इथल्या प्रत्येक स्त्री जातीचा हक्क आणि अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं, त्याच हिंदू कोडविलला विरोध करण्याचं काम सुद्धा एकीकडे याच देशात चालू होतं. शेवटी बाबासाहेबांनी हिंदू कोडविलला विरोध करणाऱ्या संविधान सभेच्या आणि मंत्रिमंडळाच्या या मंत्रिमंडळातच आता आपल्याला राहायचं नाही असा निर्णय घेतला. आणि शेवटी ज्या मंत्र्यांनी हिंदू कोडविल तुम्ही स्वीकारत ना, हिंदू कोडविल इथल्या प्रत्येक स्त्रीसाठी हा हक्क आणि अधिकार आहे, त्या हिंदू कोडविलला तुम्ही स्वीकारत ना म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इथल्या या देशातल्या प्रत्येक स्त्री जातीला हक्क आणि अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज एकही मायचा लाल मंत्री नाही की इथल्या देशातल्या स्त्रियांसाठी आपल्या मंत्रिपदाच्या खुर्चीला लात मारीन म्हणून. पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या स्त्रियांना जगता आलं पाहिजेत म्हणून, या देशातल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या खुर्चीला लात मारली. त्या बाबासाहेबांचं योगदान या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या महिलांनी आणि खास करून हिंदू धर्माच्या महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या मनुस्मृतीनं या देशातल्या प्रत्येक स्त्रियांना, हिंदू असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, त्या प्रत्येक महिलांना हक्क आणि अधिकार नाकारण्याचं काम केलं होतं. ज्या मनुस्मृतीनं या देशातल्या स्त्रियांना गुलामापेक्षा वाईट वागणूक देण्याचं काम केलं होतं, त्याच मनुस्मृतीचं चेंदामेंदा करून बाबासाहेबांनी या देशातल्या स्त्रियांना जगण्याचा हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलं. त्या बाबासाहेबांचं काम, त्या बाबासाहेबांचं कार्य स्त्री जातीसाठी काय आहे म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांमुळे आज या देशात प्रत्येक स्त्रीला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतीपासून तर चपराशीपर्यंत प्रत्येक विभागात स्त्री जातीला आज नोकरी करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या या घटनेनं दिला. बाबासाहेबांच्या हिंदू कोडविलनं इथल्या प्रत्येक स्त्रियांना
घरात वाटा, संपत्तीत वाटा देण्याचं काम केलं. नवऱ्यांना पोटगी सुद्धा देण्याचं काम या स्त्रियांना दिलं. स्त्री जातीवर जो अन्याय अत्याचार होता त्याला कायमच सुरंग लावून या देशातल्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल निर्माण केलं. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आज जेवढ्या काही महिला असतील त्या महिलांना प्रसूती रजा बाबासाहेबांच्या पुण्याईनं भेटते. त्या स्त्रियांना बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्या विभागात नोकरी करण्याचा अधिकार भेटते. त्या स्त्रियाला धड चालता येत नव्हतं, धड कुठे बसता येत नव्हतं, घराच्या बाहेर सुद्धा निघण्याची उजागिरी या स्त्रियांना नव्हती. पण त्या स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याचा हक्क आणि अधिकार बाबासाहेबांनी या स्त्रियांना दिला. स्त्री जातीवर बाबासाहेबांचे जेवढे उपकार आहेत तेवढे प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात असले पाहिजेत. बाबासाहेबांनी स्वतःच्या पत्नीचा, माता रमाईचा अरे मृत्यू झाला, बाबासाहेब ढसढस रडले. स्त्री जातीचा हक्क आणि अधिकार बाबासाहेबांनी जो ऍक्ट तयार केला त्यात बाबासाहेबांनी स्त्री जातीला या मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त केले. माता रमाईचे स्त्री जातीवर काय उपकार आहेत याची जाण आजच्या स्त्रीला असली पाहिजे. या प्रत्येक स्त्री जातीनं काय कार्य केलं, या स्त्री जातीच्या व्यतिरिक्त आज दगडाच्या देवाला या देशातल्या स्त्रिया त्या दगडाच्या देवाच्या पुढे डोकं ठेवून त्याचं दर्शन घेतात. शोकांतिक आहे. ज्या भगवान बुद्धांनी स्त्री जातीला सन्मानाने जगता यावं यासाठी स्त्रियांची धम्मदीक्षा घडून आणली, ज्या सम्राट अशोकांनी आपल्या स्वतःच्या मुलीला या धम्मात प्रवज्जा देऊन प्रवज्याची निर्मिती जगभर करण्याचं काम संघमित्रानं केलं. मासाहेब जिजाऊंनी मनुस्मृतीला आव्हान देऊन छत्रपतींना 2 छत्रपती घडवले. सावित्रीबाई फुलेंनी या देशातल्या प्रत्येक स्त्री जातीच्या हातात चूल आणि मूल यात गुंतून असणाऱ्या स्त्रियांच्या हातात पेन दिला. फातिमा शेख यांनी प्रत्येक स्त्रीला शिकवून त्या स्त्री जातीच्या हातात पुस्तक आणि पेन देण्याचं काम केलं. अहिल्यादेवी होळकरांनी या देशातल्या स्त्रियावर अन्याय अत्याचार झाले त्याच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे यासाठी तलवार देण्याचं काम केलं. तारा राणीनं या देशात ज्या स्त्रियांवर अत्याचार होते त्या स्त्री जातीला लढण्याची शक्ती आणि लढण्याची ऊर्जा देण्याचं काम केलं. मासाहेब बाबासाहेबांना घडवणाऱ्या 14वे रत्न घडवणाऱ्या मा भीमाबाईची सुद्धा बाबासाहेबांना घडवण्यात मोठा क्रांतीचा लढा आहे. बाबासाहेबांना जन्म देऊन भीमाबाई आंबेडकरांनी या देशात 14वे रत्न दिले. बाबासाहेबांच्या धर्मपत्नी आणि मातोश्री रमाईने सुद्धा या देशातल्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांना सहकार्य करण्याचं काम केलं. कधीच बाबासाहेबांच्या आड माता रमाई आल्या नाही, कधीच आल्या नाही. बाबासाहेबांच्या कार्याच्या आड जरी रमाई आल्या असत्या तर बाबासाहेब हे काम करू शकले नसते. पण कधीच त्या माऊलीनं बाबासाहेबांच्या धार्मिक
कार्यात आणि क्रांतीच्या लढ्यात आळव्या आल्या नाही. माता रमाईनं अरे स्वतः कष्ट करून बाबासाहेबांना शिकवण्याचं काम केलं. बाबासाहेब परदेशात असताना माता रमाईचे लेकर अरे अन्नासाठी मेले, पाण्यासाठी मेले, औषधीसाठी मेले, पण त्या माऊलीनं जरासही दुःख आपल्यात घेतलं नाही. माझे लेकर मेले तर चालतील, पण या देशातल्या वंचितांचे, बहिष्कृतांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे लेकर जगले पाहिजेत. यासाठी आपल्या लेकराची कुर्बानी दिली, आपल्या लेकरांचं बलिदान दिलं. त्या माय माऊलीनं आपल्या लेकराला मातीत घालून इथल्या कोठी आणि कोठी लेकरांना पंखात सावरून घेतलं. त्या माता रमाईचा त्याग सुद्धा आजच्या दिनानिमित्त प्रत्येक महिलाच्या डोक्यात असला पाहिजे. आजच्या महिला दिनानिमित्त खऱ्या अर्थानं या महापुरुषांनी काय केलं याचा विचार केला पाहिजे. कोणत्याही देवामुळे, कोणत्याही देवीमुळे या देशातल्या स्त्रियांना जगण्याचा हक्काने अधिकार मिळाले नाहीत, तर ते अधिकार यांच्या त्यागामुळे आणि कष्टामुळे मिळाले. परंतु आज या देशातल्या महिला या महापुरुषांच्या कार्यावर पाणी फिरवण्याचं काम करतात. अनेक दगडाचे देव निर्माण करून या देशातल्या स्त्रिया धार्मिक कार्यात जाऊन या महापुरुषांना विसरले. ज्या महापुरुषांच्या मुळे या स्त्री जातीला आज सन्मानाने जगता येते, त्या महापुरुषांना आजच्या स्त्रिया विसरले. शोकांतिक आहे. प्रत्येक स्त्रीला मी हेच आवाहन करतो की मावळ्यांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं कोण जगण्याचा अधिकार दिला त्यावर विचार केला पाहिजे. आणि आजच्या महिला दिनानिमित्त या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं त्यावर चिंतन मनन करून तुमच्या बुद्धीने त्यावर विचार केला पाहिजे. आता तरी या महापुरुषांचा त्याग, आता तरी या महापुरुषांचा तुमच्यासाठी केलेले कार्य स्वीकारण्याचं काम करा. आमच्यासाठी कोण काहीच केलं नाही असं म्हणण्यापेक्षा पहिले या महापुरुषांनी काय केलं याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, याचा तुम्ही विचार केला पाहिजे, याचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे की आम्हाला खरंच ज्या मनुस्मृतीनं आम्हाला हिंदीन वागणूक दिली, ज्या मनुस्मृतीनं सती जाण्यासाठी आम्हाला कायदा तयार केला, त्या सती प्रथेला कोण खऱ्या अर्थानं सुरंग लावले, त्या सती प्रथेला कोण बंदिस्त केले, कोण त्यावर बंदी आणली, आणि आज प्रत्येक स्त्री हे सन्मानाने जगते. आज प्रत्येक विभागात, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्त्री आहेच. कोणामुळे आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अरे जिच्या हाती पाळणाची दोरी ते जगाचा उद्धार करी, असा ज्याने हे घोषणा दिली, त्या घोषणेला विरोध करून जिच्या हातात पुस्तक आणि पेन तेच खऱ्या अर्थानं जगाचा उद्धार करी, हे मन निर्माण केले. त्या महिलांनी या महापुरुषांना बैमान होता कामा नाही, या महापुरुषांच्या विचाराला बैमान होता कामा नाही. यांच्यामुळे आज स्त्री जातीला हक्क आणि अधिकार मिळाले. बाबासाहेब जर नसते तर या देशातल्या स्त्रियांना आजही जगण्याचा अधिकार नसता. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशातल्या स्त्रियांवर काय अन्याय अत्याचार झाले म्हणून यासाठी नाव्याचा संप घडून आणला. स्त्री जातीचे जे मुंडन करायचं प्रथा या मनुस्मृतीने निर्माण केली होती, त्याला सुरंग घालण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. स्त्री जातीला केश वपन करायची प्रथा आणि नाव्याचा संप घडून आणला महात्मा ज्योतिबा फुलेंनी. त्याला सहकार्य दिलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी.
बाबासाहेबांनी इथल्या स्त्री जातीला हक्काने अधिकार दिले, त्या बाबासाहेबांच्या कार्याला माता रमाईने सहकार्य केलं. आपले लेकरं मातीत घातले, पण या 9 कोटी जनतेचे लेकरं जगवण्याचं काम केलं. स्वतः उपाशी राहिले, स्वतः पावाच्या तुकड्यावर राहिले, पण आज इथल्या प्रत्येक हीनदीन, इथल्या प्रत्येक वंचितांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि गाव कुसाबाहेर राहणाऱ्याच्या लेकराची तूप आणि पोळीची सोय करून गेले. त्या महापुरुषांचा त्याग प्रत्येकाच्या डोक्यात असलं पाहिजे. हेच आजच्या स्त्री जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आवाहन करतो आणि सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं या महापुरुषांचं महिलाविषयक काय योगदान आहे ते समजून घेण्याचं काम केलं पाहिजे. हेच आजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि महिलांनी खऱ्या अर्थानं या महापुरुषांच्या कार्याला समोर नेऊन या महापुरुषांचं काम स्वीकारलं पाहिजे, हेच आवाहन करतो. आणि फालतू दगडाच्या देवाच्या नांदी न लागता सावित्रीबाई फुलेंचं काम, राजमाता जिजाऊचं काम, अहिल्यादेवी होळकरांचं काम, माता रमाईचं कार्य समोर नेण्याचं काम केलं पाहिजे. या स्त्रियांनी आपल्यासाठी काय केले, आपल्यासाठी या स्त्रियांनी स्वतःची कुर्बानी दिली, त्यावेळेस कुठे आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला याचा विचार केला पाहिजे. हेच आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि सर्वांनी हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावे, एवढं मी विनंती करतो. आणि या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. हेच आजच्या महिला दिनानिमित्त मी आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो. आणि प्रत्येक स्त्री जातीला आणि प्रत्येकाला मी महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या खऱ्या अर्थानं या महिलांसाठी काम केलं त्या सगळ्या महिलांना मी क्रांतिकारी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्व महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री, जय रमाई, जय भीमाई, जय जिजाऊ, जय अहिल्यादेवी, जय फातिमा.